नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी. कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. खूप छान लागते. तर चला, तर सगळ्यात पहिला आपण जे खोबरं आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आपण पॅनमध्ये चांगलं थोडंसं हलका कलर येईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे खोबरं. आपण याला चांगलं भाजून घेऊया. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. चला, खोबरं जे आहे ते चांगलं आपण भाजून घेऊया. ते बघा, खोबरं जे आहे ते आपलं चांगलं भाजून झालेलं आहे ना. आपण गॅस पण कधीच बंद केलेलं आहे. ते थंड पण झालेलं आहे. हे बघा, थंड झालेलं आहे. आपण याला यात काढून घेऊया आणि आता आपण चटणी बनवूया. अशा भांड्यामध्ये आपण खोबरं घालूया आणि थोडा लसूण घेतलेला आहे. लसणाच्या पाकळ्या घालूया. त्यानंतर आपण यामध्ये मसाला घालूया. मी इथे 2 चम्मच मसाला घातलेला आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवंय तर तुम्ही आणखी घालू शकता. तर बघा, 2 चम्मच मी मसाला घातलेला आहे आणि मीठ घालूया. चला, आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर हे बघा, आपली चटणी जी आहे ती खोबऱ्याची चटणी झालेली आहे. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवून दाखवलेली आहे तुम्हाला. ही चटणी तुम्ही नाही म्हणताना 15 ते 20 दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. अजिबात खराब न होणारी सुकी. आपण यामध्ये अजिबात पाणी वगैरे काहीही घातलेलं नाहीये. आणि ही तुम्ही प्रवासामध्ये कुठे गेले तर तरीही तुम्ही टिफिनसाठी घेऊन जाऊ शकता. भाकरीसोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.